नमस्कार. सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे शशिकांत पुनर्वसू लिखित टांगेवाला. तर सादर आहे कथा टांगेवाला. थंडी कसली भयंकर पडली होती. गारठ्यानं सारी सृष्टी गोठून जाणार की काय असा भास होत होता. आणि रात्रीच्या प्रशांत वेळात सर्व वस्तू निश्चल असल्यामुळे तर तो क्षण यायला सुरुवात झाली की काय अशी शंका येत होती. धुकं आधीच दाट पडलं होतं, पण ते चंद्रप्रकाशामुळे विशेषच दाट वाटत होतं. चंद्राचा प्रकाश निळा होता. तो थंडीची तीव्रता अधिकच वाढवत होता. पोटाच्या आतून कुठून तरी थंडीचे आघात शरीरावर होऊन सर्वांग थरथरत होतं आणि हातापायांच्या बोटांना सहस्रावधी टाचण्या विलक्षण वेगानं कोणीतरी टोचत आहे असा भास होत होता. वाटेत कुठेतरी स्टेशनवर जाणारा टांगा गाठावा या हेतूनं त्याच दिशेनं मी चालत होतो. पण अद्याप टांग्याचा मागमूसही नव्हता. सरते शेवटी फडक्यांच्या हौदापुढे गेल्यावर कसब्यातून एक टांगा येत असताना मला दिसला, म्हणून मी थांबलो. टांग्यात एक स्वारीही होती. आता टांगा स्वस्त मिळणार म्हणून मी आनंदित झालो. काय स्वारी आहे का ठेसनची? टांगेवाल्यानं विचारलं. होय, काय घेणार? 12 आणे घेईन. नक्की सांग. वेळ रात्रीची आहे साहेब. ठाऊक आहे मला. अजून बरंच लांब जायचंय साहेब. तेही ठाऊक आहे मला. गाडीचा टाईम होत आला ना साहेब. टांगा दामटावा लागल. संथपणानं चालत जाऊन देखील गाडी गाठायची हिंमत आहे माझी. बरं मग 10 आणे द्या साहेब. 5 आणे देईन. चलणार असलास तर चल. 5 आण्यात ओझेवाला तरी नेईल का तुम्हाला डोक्यावरनं साहेब? टांगेवाल्याच्या या खट्याळ बोलण्यावर मी खुश झालो. तरी पण तो 10 आण्यांहून आणखी खाली उतरणार याविषयी मला शंकाच नव्हती. मी म्हटलं, चालू लाग. त्यानं टांगा चालू केला. 5-10 पावलं गेल्यावर त्यानं तो थांबवला आणि ओरडून सांगितलं, बरं चला साहेब, तुमचं नको माझं नको, 8 आणे द्या. ठीक आहे. थंडीला वैतागल्यानं मी कबूल झालो. मी टांग्यात बसलो. टांग्याबरोबरच टांगेवाल्याची वटवट करणारी जीभही चालू झाली. त्याने मालाचे आणि जीवनोपयोगी वस्तूंचे भाव भरमसाठ वाढल्याचं गाऱ्हाणं गायलं. मोटार, बशी आणि आताशा बरेचसे बोकाळलेले रिक्षे यांनी टांगेवाल्यांच्या पोटावर पाय आल्याची तक्रार मांडली. रिक्षाला भांडवल कमी लागतं आणि एकाच माणसाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो, त्यामुळे ते थोड्या पैशात भाडी घेऊ शकतात. यावरून आपल्याला अर्थशास्त्रही थोडं थोडं कळत असल्याची जाणीव त्यानं आम्हाला करून दिली. एवढ्यात टांगा दारूवाल्याचा पूल ओलांडून पोलीस चौकीसमोर आला होता. धुक्यातून तेवढ्यात आरोळी उमटली. ए टांगेवाला! लगाम खेचून टांगेवाल्यानं टांगा आवरला तशी घोड्याच्या टापांचा खडखडाट झाला आणि टांगा थांबला. जवळ येऊन पोलिसानं टांगेवाल्याकडे पाहत विचारलं, बिल्ला कुठे आहे? कसब्यातल्या पोलिसानं काढून घेतला नाईक साहेब. आणि नंबरपट्टी? ती पण काढून घेतली पोलिसानं नाईक साहेब. एवढ्यात रस्त्यावरून जाणारे 4-5 जण काय गडबड आहे ती पाहण्यासाठी टांग्याजवळ जमा झाले. लायसन बघू. टांगेवाल्यानं खिशात हात घातला. त्यातून काढून दुसऱ्या खिशात घातला. नंतर तो काढून बऱ्याच जवळ आलेल्या पोलिसाला म्हटलं, चामारी नाईक साहेब, मी खिशात कशाला ढुंडायला लागलो लायसन? ते पण काढून घेतलं माझं कसब्यातल्या पोलिसानं. या लोकांना दुसरा टांगा गाठून दे आणि तू गेटावर थांब इथं. चला नावं सांगा तुमची. आम्ही आपली नावं सांगू लागलो तेवढ्या टांगेवाल्यानं पोलिसाच्या हाताला हात लावित म्हटलं, वा वा, असं कसं नाईक साहेब? आता या वक्ताला या लोकांना टांगा कुठून मिळणार? मी यांना ठेसनावर पोचवून लागलीच परत येतो. हा आता आलोच बघा. तेवढ्यात नाईक साहेब गरजले, तुम्ही तमासगीर लोक कशाला थांबलात? तमाशा आहे का इथं? काही कामं बिमं नाहीत का तुम्हाला? चला चालू लागा आपापल्या रस्त्यानं, नाहीतर वाहतुकीला अडथळा केल्याबद्दल फिर्याद ठोकीन. आणि त्या आवाजातच टांगेवाल्याने आपला मोठा आवाज काढला, ए चलो हटो बाजू से, लय उशीर झाला, गाडी चुकेल आमची. लोक बाजूला सरकले आणि टांगा भरधाव चालू झाला. मग चाकांच्या धडधडाटात टांगेवाल्याच्या गप्पा पुन्हा चालू झाल्या. कुठलं लायसननी कुठलं काय, एक होतं ते हरवलं.
गावी गेलेल्या दुसऱ्या एकाचं मिळवलं, पण ते फोटोमुळे ओळखू आलं म्हणून पूर्वीच पोलिसांनी काढून घेतलं. आता लायसन बिगरच टांगा चालवायची पाळी आली होती. पण रात्रीच्या वेळी टांगा चालू ठेवला म्हणजे फारशी कटकट होत नाही. झालीच तर पोलिसाच्या हाताला हात लावून निसटता येतं. टांगेवाल्याच्या एकंदरीत अगळपगळ गप्पा आणि पोलिसाच्या हातावर चिरीमिरी देऊन सही सलामत सुटण्याचं त्याचं कौशल्य पाहून मी आणि माझा सहप्रवासी त्याच्यावर खुश झालो होतो. स्टेशनच्या आवाराशी आल्यावर टांगेवाल्याला मी 8 आणे दिले. माझ्या सहप्रवाशानेही 8 आणे दिले. टांगेवाला निघून गेला. मी विचारलं, तुम्हाला कुठे जायचं? सहप्रवाशानं उत्तर दिलं, मिरजेला. तुम्हाला? मुंबईला, दुसरी गाडी. तिकीट काढण्यासाठी तो पलीकडच्या बाजूला जात होता. त्याला मी म्हटलं, आजचा टांगेवाला मात्र भला भेटला बुवा. एवढं देखील न गांगरता त्यानं कसल्या शिताफीनं पोलिसाला गप्प केलं. तर काय? मी म्हणालो, पण असला लटपट्या माणूस बघितल्यानंतर मनात शंका येते, आपण इतका वेळ याच्या संगतीत होतो तेव्हा आपल्याला तर यानं लुंगवलं नसेल, होय की नाही? माझा सहप्रवासी काहीच बोलला नाही. तुम्हाला नाही तसं वाटत? मी पुन्हा विचारलं. माझ्या सहप्रवाशानं उत्तर दिलं, इतर वेळचं मला ठाऊक नाही, पण यावेळी तरी तुमची शंका खरी आहे. म्हणजे ती कशी काय? अत्यंत चकित होऊन मी विचारलं. कारण त्यानं तुमच्याकडून 8 आणे घेतले, पण तुमच्या आधी मी बसलो होतो तरी 5 आण्यातच इथपर्यंत आलो मी. म्हणता काय? अहो, पण तुम्ही तर माझ्या देखतच त्याला 8 आणे दिलेत. होय, ते खरं. पण तुमच्याशी 8 आणे ठरून तुम्ही टांग्यात बसायला येत होता, तेवढ्यात त्यानं माझ्या हातात 3 आणे सारले आणि सांगितलं, साहेब ठरलेलं गिराईक आता घालवू नका. मला त्याला नाही म्हणवेना.